आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी चविष्ट, झणझणीत आणि माझ्या पद्धतीची भरली वांगी. ही भाजी इतकी मस्त आहे ना, की 2 घास जास्तच खाल्ले जातात. डिटेल रेसिपी मी शेअर करत आहे, ती नक्की चेक करा. इथे धने, जिरे, तीळ, बरोबरीने शेंगदाणे आणि सुकं खोबरं घेतले. सगळं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून मी इथे घेतले होते धने, जिरे, त्याच्या बरोबरीने मी घातलं होते पांढरे तीळ आणि शेंगदाणे. हे सुद्धा खमंग परतून घेतलं, एका प्लेटमध्ये काढून घेतले. सुकं खोबरं घेतलं होतं 3 टेबलस्पून. सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खमंग भाजणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सुरुवातीला हे सगळे मसाले मिक्सरला फिरून घेतले. मग आवडीप्रमाणे यामध्ये मी लसूण आणि आलं घातलं होतं. आता इथे काटेरी वांगी घेतलेली आहेत, वरचे काटे काढून घेतलेले आहेत आणि हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी 10 मिनटं बुडून ठेवायचे. जर वांग्यामध्ये कीड असेल तर ती लगेच बाहेर असं केल्याने निघून येते आणि वांगी काळी पडत नाहीत. बरोबरीने 2 मी बटाटे पण घेतले होते आणि त्याच्या मध्यम फोडी करून घेतल्या होत्या. एक कांदा घेतला आहे, त्याला फाईन एकदम बारीक करून घेतलं होतं. आता कांद्याचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. भरली वांगी कशीही करा, ती अप्रतिमच होते, हा माझा अनुभव आहे. आता इथे कांदा, भरपूर कोथिंबीर, जो आपण मसाला ग्राइंड केला होता तो ग्राइंड केलेला मसाला घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मी कायम थोडंसं गूळसुद्धा घालते. लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घातले आणि 1 टेबलस्पून तेल हे छानपैकी यामध्ये कालून घेतलेलं आहे. गूळ घातल्यामुळे भाजीची चव ही अप्रतिम येते. जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. ही भाजी तयार करत असताना यामध्ये मी चिंचेचा कोळसुद्धा घालणार आहे. खूप जणांना चिंचामुळे ॲसिडिटी होते, तर चिंच न घालता तुम्ही यामध्ये आमसूल किंवा कोकम घातलं तरीसुद्धा चालेल. आता ही वांगी सगळी भरून घ्यायची आहेत. वांग्यामध्ये मसाला भरत असताना थोडंसं दाबून दाबून मसाला भरायचा आहे, जेणेकरून वांगी ही आतून खूप छान तयार होतात. भरली वांगी म्हटलं की तेल हे हवंच. 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले. त्यावर एक खमंग मोहरी, जिरं, हिंग आणि भरपूर कढीपत्ता टाकून फोडणी केली. तयार झालेले भरलेली वांगी यामध्ये टाकली आहेत. सुरुवातीला वांगी अलगद परतून घ्यायचे, नाहीतर त्याच्यातला मसाला निघतो. बटाट्याचे काप घातलेत, ते सुद्धा परतून घेतलेत. साधारणतः 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचे. आता ही वाफ कशी द्यायची, वरती एक ताट ठेवायचे, त्यात पाणी घालायचे, म्हणजे आतली जी वांगी आहेत ना ही छानपैकी शिजून निघतात. मी खूप जास्त पाणी नव्हतं घातलं. थोडीशी वांगी शिजल्यानंतर जी आपलं वाफेवरचं पाणी होतं तेच यामध्ये टाकले. यामध्ये चिंचेचा कोळ घातले, साधारणतः 2 टेबलस्पून. तयार झालेला जो मसाला होता तो उरला होता, तो सुद्धा वरतून पेरला आहे. आता चिंच नको असेल तर मी मगाशीच सांगितलं, तुम्ही कोकमसुद्धा 1 ते 2 यामध्ये टाकू शकतात. अप्रतिम चवीची अशी भरली वांगी तयार होते. माझ्या पद्धतीची भरली वांगीची रेसिपी तुमच्या